लोकल्साचे शिवाय जाता हांव आतां PI कडेन उलयला कळ्ळें तुका हांव आतां PI कडेन उलयला साहेबान आजपर्यंत आम्ही ह्या कंपनीकडे खूप पाशेस काढलेले ह्या कंपनीक आम्ही सांभाळून घेतलेले असा काही कारणान आमची नॉर्थ कलेक्टर पण जे बरी मिटिंग झाली आमदारा बरोबर आमदारान अग्रेसिव्ह जावन त्या कंपनीकडे तुम्ही गावांक पाड घातल्या पण गावा बद्दल कांयच करूंक ना हे नाटक कही दिसता म्हाका जाल्यार आयज पर्यंत ह्या गव्हर्नमेंट बॉडीन आनी सरकारान हेचेर काय करूंक ना आता आमी सरकाराकूय सांगचे ना आमी फक्त कंपनीक डायरेक्ट आमी तांकां अशें आमी तांकां ताकद दिवन आमची तांकां आमी तांकां धांवडून घालतले आनी आमकां ते पुलीस बी येयल्यार न्हू आनी खंयले ऑफिसर येत जाल्यार आमी कोणाक उगी रावय कित्याक आयज 6 वर्सां जाल्यार आमी हेंच्या कडेन झगडटा कलेक्टरा कडेन वयता काय अर्थ ना बसपाचे उठान येवपाचे काय अर्थ ना आयज आमचे तळे कितलीशींच वर्सां आमचे पिढयेन 200 वर्सां पिढयेन आमचे हांगासर तळे आमचे रामनाथी म्हणून तळे आसले तेचे सगळे आमच्या शेताक वॉटर नॅचरल सोर्स आहा न्हू तो सगळो आमच्या शेताक पावतलो आमी ह्या कंपनीच्या खुस्तार ना आयज पर्यंत खुस्तार ना आमच्या गांवांतले लोकांक कामगारांक सुद्दां काडून उडयल्या हेंच्यांनी तरी सुद्दां आमी पाशास करून आमचे ट्रक आसात त्या ट्रक वाल्यांचे आमचे दात घेयनात कसलेच आमकां हेंचो कसलो तेंचो फायदो ना एक तर शेताक आमच्या हेंच्यांनी अक्षरशः पाड घातल्या तर शेतां हे हेंच्यांनी क्लीन करून दिता म्हणून सांगले तर ती क्लीन करून दिवंक ना आयज पर्यंत हेंचे आश्वासनात आम्ही खूप पाशास करून झाले आता आम्ही खल्ले सरकाराक आम्ही एक बळी पडचे ना आणि आम्ही फक्त या कंपनीच्या गंगटेक धरतले आता कितें व्हडले जावं मेल्यार सुद्दां उपकारता अशें आमी ठाम दिले आयज ना फाल्यां मरतलोच मनीस जाल्यार ह्या कंपनीक घाटयांक हांगा आमचो सत्यानाश करून हांगासर पयसो गोळो घेवन वयतात ते आमच्या गावाक कसलो फायदो ना कितें हेंच्यांनी गावाक हेंच्यांनी कितें दिला न्हू जाल्यार हेंच्यांनी सांगचें आमकां गांवांत येवन सांगपाचें देवळान येवन सांगपाचें हेंकां ह्या कंपनीच्या लोकांक आमच्या गांवांत देवळान येवन सांगचें कितें हेंच्यांनी आमकां मोंगावच्या गावाक हेंच्यांनी कितें केलां म्हणून हेंच्यांनी सांगचें हेंच्यांनी 100 रुपया जोडले जाल्यार 10 रुपया हेंच्यांनी गावाक दिवचे हेंच्यांनी सांगो न्ही इतकी हांव ह्या मिडियाच्या हेतून विनंती करून हांव सगळ्यांक कॉपरेट केल्या आमी आतां कॉपरेट करचें ना आतां आमची जात्रा लागीं येयल्या आतां सगळे भुरगे आतां भायर जे आहात थंयसर आमचो गांव सोडून भायर खंय गांवा सोडून खंय सर्विसेक पोटाक धंद्याक गेल्या ते सगळे आतां जात्रेक येतले आमी ताका आतां आयच्यान काल ग्रामसभा आमची जाली ग्रामसभेन निश्चय धरलो आमी खूब हेंकां मायनवाल्यांक आमी सांबाळून घेतले जाल्यार ही मायन आमकां किंमतूच दिना अक्षरशः ह्या मायनिंग वाल्यांक आमकां किंमत आमची गांवची ह्या मायनवाल्यांक दाखोवंक जाय आतां खंयलो ऑफिसर येवं न्ही हेंकां मारून धांवडपाचें पडटलें कित्याक आयज पिळगांव शिरगांव पैरा ह्या गांवांत अक्षरशः परत रस्त्यार येता पण सगळ्यांक खबर आमी मुळगोकार अजून केन्ना रस्त्यार येवंक ना आमी एकदांच हांगा वयर येतले आनी कोणाक तरी ह्यो घात घालतलो हेंचेर कोणाचेर तरी कंपनीच्या मनशाचेर आमकां पुलिसेचेर आनी सरकाराचेर कांयच करपाचें ना आमकां फक्त ह्या मायनवाल्याचेरय गंगटेक धरपाचें इतकें हांव तुमकां सरळ सांगता हांव हेंकां कोणाक भियेना कळ्ळें न्हू आमी आमच्या पांयार हेंच्यांनी गुणो घातलेलो आहा आमी हेंच्या तकलेर गुणो घालतले हे शुअर कळ्ळें तुका न्हू जे आमचे भुरगे एग्रेसिव्ह जाल्ले आसा सरकारान हेची दखल घेतली आयज जर तुमी पळयतले जाल्यार हे आमचो लेक आनी ह्या लेखा खातीर आमी कुमदाद किंवा आमचे मुळगांवचे लोक किंवा पंचायत शेतकी कमिटी 2 वर्सां जाली आयज झगडटा जो आमच्या जाणट्यांनी जी आमची गांवची जी मांडणी केल्ली आनी त्या मांडणीनुसार जो आमचो हो लेक ह्या लेकाचे जे उदक आसा हे सगळे आमच्या कुळागरांक शेती बागायतदारांक किंवा लोकांक पर्सनल युजाक सुद्दां हे सबंद वर्सभर हेजो आमकां उपयोग जातालो पण आयज ह्या कंपनीन सगळो सत्यानाश करून दवरलेलो आसा आनी आमी प्रत्येक फावटी सांगतात की आमचे जे कितें आसा आमचे जे कितें डिमांड्स आसा ते तुमी फुलफील करात पण कंपनीक ह्या कांयच पडलेलें ना आयज आमचो सुरेंद्रगडा सारकेलो मनीस किंवा महेशा सारकेलो मनीस आयज आमी जे सगळे भुरगे काम धंदो सोडून ह्या कंपनीच्या फाटल्यान कित्याक लागल्यात की आमचो जो गांव आमकां राखपाचो आसा जे पुर्वजांनी आमचे गांव हो कधी आडेचो गांव बसलेलो ना हो पूर्वी पासून जो गांव जो वसलेलो आसा ह्या गांवाक एक इतिहास आसा मुळगांवाक जो इतिहास आसा जी आमची जात्रा म्हूण किंवा आनीक जे कितें सण आसा हे सण 4 गांवांक धरून आसात मया म्हूण बिचोले म्हूण बोड्ड्या म्हूण लामगांव म्हूण ह्या सगळ्या गांवांक रिलेटेड आसा
आणि ही जी आमची प्रथा असा, ही जाणट्यांनी जी प्रथा दवरलेली असा, ही आमी कदापि मोडूंक दिवचे ना. वेळ पडल्यार आमकां मायन बंद करची पडल्यार कोता येता. आणि आतांचे लोकांचे जर दृश्टीन जर पळयत जाल्यार आयज लोक सगळे एग्रेसिव्ह जाले. हेका कारण आसा हो सरकार आणि ही माय. प्रत्येक फावटी आमी आमचे डिमांड जे आसा तेंच्या कडेन मांडलेले आसा, पण आज मेरेन एकूय डिमांड फुलफील जाल्लो ना. म्हणून आमी आता कंपनीचो आता तो संतोष मांद्रेकर हांगासर येवन गेलो. तेका आमी सांगला, तुजी ती आमकां तोंडाची बातां नाका, आमकां एक्शन जाय. तुजी कितें एक्शन आहा ती दाखय. तुज्या कडेन जायना, जे तुजे हायर ऑथॉरिटी कोण आसा तेंकां सांग आनी तेंकां आमच्या कडेन उलोवंक लाय. तुम्ही प्रत्येक फावटीत जर आयज फाल्यां करतात, हे आमकां मान्य ना आणि हे आमी ह्यान फुडें खपोवन घेवचे ना. जर भुरगे आमचे जर एग्रेसिव्ह जाले, जर कितें जालें वरें वायट, जाल्यार हेंकां जबाबदार म्हणटा ती ही कंपनी आसतली. आणि आयज आमी कालचे ग्रामसभेत सुद्धा एक असोय निर्णय घेतलो. सरकारा दरबारी आमी प्रत्येक फावटी एप्लिकेशनां दिली, डेप्युटी कलेक्टरा कडेन मिटिंगे घेतल्यो. 4 डेप्युटी कलेक्टर चेंज जाले, काय अर्थच ना. आणि त्या चेंज जाल्ल्या कारणान जो नवीन जो कोण कलेक्टर येता तो म्हणटा की फाटले जे कितें आहा ते आपणाक स्टडी करचे पडटले आणि नवीन तेंकां मागीर परत हे करचें पडटा. आमचे आता पाशियस जे आसा हे कम्प्लिटली सोंपलेले आसा. आणि आमी आता कंपनीक सांगलेले आसा की आमी सरकाराच्या दरबारी किंवा आनीक कोणाच्या दरबारी आनीक वयचे ना. सगळे जे आमचे जी कितें एप्लिकेशनां आसा, निवेदनां आसा, ही सगळ्या सरकारी दरबाराक पावयल्लेली आसा. पण सरकार दरबारान जे अजून मेरेन कांयच तेजी दखल घेतलेली ना. हांव निशेध करता, हांव ह्या सरकाराचो निशेध करता. जर हे मुळगांवचे लोक 2 वर्सां जाली हांगासर आयज हेजिटेशन करता मायनी खातीर, मायन नाका म्हणून, जाल्यार सरकारान आयज मेरेन एकूय अधिकारी हांगासर येवन सरकाराचो तेंच्यांनी आमच्या कडेन डायलॉग करूंक ना. खूब वायट दिसता. जेन्ना गांवा खातीर झडटा, कोणें आमी पर्सनल हेज्या खातीर झगडना, तेन्ना सरकारान हेची दखल घेवपा जाय. पण आयज मेरेन जो हो सरकार जो आसा, हो सरकार खाली अपयशी थरलेलो आसा. आणि हेजेर आमकां खोलायन विचार करचो पडटलो सगळ्या मुळगांवच्या लोकांक. जर आमचे अस्तित्व जर हांगासर आमी जर सोंपयले जाल्यार फुडली पिढी आमकां माफ करची ना, हे तितलेंच आमकां खरें आसा. आमदार तुमच्या वाटेन आसा? हे पळय, आमदारान कालचे फावटी सुद्धा असेंब्लीन क्वेश्चन मांडलेलो आसा, बरी गोष्ट आसा. पण आउटपुट कितें? जर आमदारान जर प्रश्न मांडलो जाल्यार सीएमान तेका व्हरून विचारून, बाबा तुजे त्या मुळगांवच्या लोकांक घेवन यो, आमी तेंच्या कडेन डायलॉग करुया, जे कितें प्रश्न आहा तेंचे सॉल्व करुया, अशें जालें जावंक ना. म्हणून हितूनय कितें तरी आमकां गोड बंगाल कशें दिसता न्हू. फक्त इलेक्शना पुरते म्हणून हांव म्हणटा कितें आहा, आमकां आमी पयलीं पासूनच जर सांगपाची गोष्ट म्हटल्यार जेन्ना पब्लीक हियरींग जालें तेन्ना 100% लोकांनी मायनिंगेक, मुळगांवच्या लोकांनी मायनिंगेक विरोध केल्लो आसा. पण आमच्या हेची कोणीच दखल घेवंक ना. आणि बाय फोर्स प्रेशरायज करून तेंच्यांनी ती इसी घेतलेली आसा. आणि इसी आयज ते इसीच्या नांवाचेर आमकां भंय घालतात. पण आमी भिवचे ना. आमचे जे कितें आसा, आमी जे आता महेशान सांगले की बफर झोन, पयलींचो जेन्ना सरकार काँग्रेसचो आसलो तेन्ना तेंच्यांनी मायनिंग बफर झोन 2021च्या आराखड्यात ऑलरेडी मार्क केल्लो आसा. आणि आमची म्हणणे तेच आसा की 2021च्या बफरा झोना प्रमाणे तेंच्यांनी रावचे, ते डिमार्केशन करून आमकां दिवचे आणि तेंच्यांनी मायनिंग सुरू करचे. आमचे काय ऑब्जेक्शन ना. दुसरी, आता सांगले त्या प्रमाणे सुरेंद्रान सांगले की जे आमचे भुरगे आयज 12th एक्झाम चालू आसा, फुडें 10वीची एक्झाम जातली. जर 3rd शिफ्ट ही आमी कितलेशेच फावटी पंचायतीन सुद्धा लेटर तांकां धाडलेले आसा की डेप्युटी कलेक्टरा कडेन सुद्धा आमी डिस्कशन केल्लें आसा की नायट शिफ्ट आहा ती बंद करची, जेणे करून आमचे जे भुरगे जे एसएससीचे किंवा 12thचे आहा तांकां इतलो प्रॉब्लेम जाता. ना जाल्यार तांकां तेय सांगले, तुमचे कोण तरी ऑफिसर मुळगांवान येवन मुद्दम न्हिदा आनी पळया कितले सावंड पोल्युशन जाता, कितले लोकांक इफेक्ट जातात, ते सुद्धा करपाक तयार ना ते. आणि हेज्या खातीर आमी एक रायट डिसिजन घेतलेलें आसा. आमच्या वाटेनसून एक रायट डिसिजन घेतलें आसा की आमकां आतां फुडल्या 2 दिसांक आमी वयतले. मायन जी आहा, जो पर्यंत सगळे आमचे इश्यू सॉल्व जायना तो पर्यंत मायनिंग ऑपरेशन इन मुळगांव हे स्टॉप दवरचे. आणि दुसरे
चांगल्यामध्ये का? आता तर वेली वेली दोन चावी करू पण हांगासून जर वेली जाल्यार एका कोण वतो हे कोण अरे बाबा ते मशीन रातचे व्हरतले. रातोरात जर हाडून लावू शकता जाल्यार रातोरात व्हरपाक शकता पळय हांगासून डायरेक्ट पावले भिचले काम करपाचें ना तेंका. तेंका ना न्हू आनी Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.